स्वामी समर्थ सगळ्यांना। आज मी इथे साबुदाणा खिचडी बनवते। त्यासाठी मी साबुदाणा रात्रभर भिजून घेतलेत आणि 2 बटाटे शिजवून घेतलेत स्मॅश करून। 2-3 मिरच्या घेतल्यात बघा। त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पूड करून घ्यायची। खूप बारीक पूड नाही करायची, अशी भरडी पूड आपल्याला करून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने मी त्याची पूड करून घेतली आहे। आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घालून घेतले आणि 1 चमचा त्याच्यामध्ये जिरं घालते। जिरं पूर्णपणे ऑप्शनल आहे, काही ठिकाणी उपवासाला चालतं, काही ठिकाणी नाही चालत। तुम्ही बघा, तुम्हाला जर चालत असेल तर घाला, नाहीतर काही हरकत नाही। आता त्याच्यामध्ये मी बटाटा घातला आहे स्मॅश करून। 2 बटाटे घेतले होते, ते बटाटे मी स्मॅश करून तिथं घातलेत आणि आता आपण त्याला चवीपुरतं मीठ घालूया। चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं। 1 ते 2 मिनटं आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे बघा। इथे मी आता ते चांगलं व्यवस्थित परतून घेते। आता परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ही आपण जी लाल पूड केली आहे मिरचीची, ती आपण इथे घालून घेऊया। अशा पद्धतीने लाल पूड मी इथे घालून घेतली आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित हलवून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि तिखट बटाट्याला व्यवस्थित लागेल आणि त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीनं तुम्ही त्याला व्यवस्थित परतून घ्या, जेणेकरून पूर्ण बटाट्याला मिरची आणि मिठाचा पूर्ण फ्लेवर लागेल। आता आपल्याला त्याच्यामध्ये हे आपले रात्रभर भिजू घातलेले साबू तांदूळ घालून घ्यायचे। ह्याच्यामध्ये साबू तांदूळ आणि 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। हा कूट मी भरडाच कूट ठेवला आहे, जास्त बारीक नाही केला आहे। शेंगदाणे मिक्सरला बारीक करताना भरड अशी ठेवली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायची खिचडी आपल्याला बघा। आता कशी दिसते छान खिचडी। आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरती थोडीशी चिमूटभर साखर घालणार आहोत। साखरेने चव खूप अप्रतिम लागते आणि आपल्याला इथे झाकण ठेवून द्यायचं आहे। थोडीशी वाफ काढून झाकण ठेवायचं आहे। 1-2 वेळा तुम्ही झाकण ठेवा, हलवत राहा आणि झाकण परत ठेवून द्या। आता बघा आपली खिचडी झाली आहे, अशी छान दिसते। काही ठिकाणी कोथिंबीर चालते, तुमच्या इकडे चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर याच्यामध्ये बारीक चिरून घालू शकता। आमच्या इथे नाही चालत, तर मी नाही घातली आहे। अशा पद्धतीने आपली खाण्यासाठी खिचडी तयार आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।